भ्रष्टाचारी राक्षसांचं दहन करायचंय. महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे अजित पवारांकडून वाभाडे. तर आम्ही आरोप करायला गेलो तर दादांच्या अडचणी वाढणार. रवींद्र चव्हाणांचा पलटवार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे संकेत. पिंपरीतल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना विचारणा. अजित पवार म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडू. दादांच्या विधानानं चर्चा. उभ्या आयुष्यात अशी निवडणूक बघितली नाही. 65 उमेदवार बिनविरोध हे पहिल्यांदाच पाहतोय. बिनविरोध निवडणुकीवर राज ठाकरेंचं भाष्य. महायुतीच्या बिनविरोध उमेदवार निवडीविरोधात मनसे थेट कोर्टात जाणार. निवडणुका होऊच द्यायच्या नाहीत असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न. अविनाश जाधव यांचा आरोप. महायुतीचे 60 ते 70 उमेदवार कुठल्या कर्तृत्वावर निवडून येतात? तपास यंत्रणांचा दबाव. पैशांचा वापर करून विरोधकांना माघार घ्यायला लावली. खासदार संजय राऊतांचा आरोप. महापालिका निवडणुकांच्या मतदानाआधीच महायुतीची जोरदार मुसंडी. महायुतीचे तब्बल 70 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 44, शिवसेनेचे 22 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी. मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार. वरळी डोम इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा संयुक्त मेळावा. युतीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत येणार. आता 6 जानेवारीला दणदणीत आणि खणखणीत मुलाखत. खासदार संजय राऊतांचं ट्विट. आणि भाजपच्या महापालिका प्रचाराचा सांगलीमधून शुभारंभ. देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो.